नमस्कार, कसे आहात? नक्की शीतलवर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला, आज आपण छान असं फिश फ्राय बनवणार आहोत. पाहू शकता त्यासाठी मी साहित्य काय काय घेतलेले आहे. फिश छान धुवून साफ करून घेतलेले आहेत आणि आलं लसणाची पेस्ट आहे, धना पावडर आहे, जिरं पावडर आहे, लाल तिखट किंवा तुम्ही आपली कांदा लसणाची चटणीसुद्धा घेऊ शकता, लिंबाचा रस आहे, गरम मसाला आहे, हळद आहे, मीठ आहे. इथं तांदळाचं किंवा कॉर्नफ्लॉवरचं पीठ तुम्ही घेऊ शकता आणि इथं छान असा बारीक रवा आहे. चला, आपल्या आता व्हिडिओला सुरुवात करूया. आपण आता काय करणार आहोत, ह्या फिशला छान असं लिंबाचा रस लावून लिंबाचा रस आणि हळद आणि मीठ लावून घेणार आहोत. याला आपण आता अर्धा तास छान असं मॅरिनेट करत ठेवायचं आहे किंवा तुम्ही बाहेरही असंच अर्धा तास ठेवू शकता. आता आपण याला कोटिंग बनवायचं आहे, त्यासाठी तयारी करूया. यामध्ये मी छान असं लसूणच खोबरं म्हणते मी, सॉरी, आलं लसणाची पेस्ट आहे, त्याच्यात हे लाल तिखट घालत आहे. हे पहा, तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं त्या पद्धतीने घालायचं आहे. मी यात छान असं धना पावडर घातलेली आहे, जिरं पावडर टाकत आहे, गरम मसाला घालत आहे, थोडंसं किंचित मीठ, आधी आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे जास्त मीठ घालायचं नाही आहे, हळद. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे. या पद्धतीने आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे. हा मसाला आपल्याला आता फिशला लावून घ्यायचा आहे. या पद्धतीने असा व्यवस्थित सर्व बाजूने या पद्धतीने मी लावून घेतलेलं आहे, पाहू शकता. आता आपल्याला यावरून आणखीन रवा आणि कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतले, त्याचं कोटिंग लावायचं आहे. आता हा रवा आहे, यामध्ये मी कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालत आहे, थोडीशी हळद घालत आहे, चवीनुसार मीठ घालत आहे. जास्त नाही घालायचं आपल्याला, आपण आधी घातलं होतं त्यामुळं. थोडंसं यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे आपल्याला चव यासाठी. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीनं असं मिक्स करून घेतलेलं आहे मी यामध्ये. आता आपल्याला एक एक असा फिश घ्यायचा आहे आणि तो असा कोटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा, या पद्धतीनं हे पहा कसं कोटिंग करून घेतलेलं आहे मी. सर्व बाजूने व्यवस्थित आपल्याला कोटिंग करून घ्यायचं आहे. या इथं मी तेल छान गरम केलेलं आहे. या तव्यामध्ये तुम्ही कोणताही तवा घेऊ शकता. आत्ता माझ्याकडे हाच आहे तवा, म्हणून मी ह्या तव्यामध्ये करत आहे. आपल्याला गॅस हा मंद करायचा आहे. या पद्धतीनं आपल्याला तव्यामध्ये फ्राय करायचं. जास्त तेलही लागत नाही, थोडक्या तेलामध्ये होऊन जातं. हे पहा, पलटीसुद्धा मी केलेलं आहे. ही आहे सुरमई, खूप छान आणि चविष्ट आणि मस्त लागते. पाहू शकता कशा पद्धतीने. या पद्धतीने आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. पाहू शकता माझी कशी सुरमई छान अशी मस्तपैकी पलटीसुद्धा आता करायला येत आहे, व्यवस्थित भाजली जात आहे. पाहू शकता आपले फिश कसं छान आणि मस्तपैकी तयार आहे, कसं क्रिस्पीसुद्धा आहे. पाहू शकता, हे पहा, वरून असं क्रिस्पी, आतून मग असं छान असं फिश आपलं तयार आहे. सुरमई छान मस्तपैकी चवदार. मस्तपैकी लिंबू पिळून छान तुम्ही असं फिश खाऊ शकता. जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.